बोगस आश्रमशाळांचा पर्दाफाश कधी? चौकशीच्या मागणीसाठी आयुक्त मुंडे व संचालिका सोनाली मुळे यांची तक्रारदारांनी घेतली भेट. बार्शी टाकळी तालुक्यासह अकोला जिल्ह्यातील काही मागासवर्गीय आश्रमशाळांमधील कथित गैरव्यवहार, निधींचा अपव्यय आणि बोगस विद्यार्थी संख्येच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी आता थेट पुण्यापर्यंत पोहोचली आहे. माहिती अधिकारातून माहिती मिळत नसल्यानं संतप्त झालेल्या एका आरटीआय कार्यकर्त्यानं सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ मुंडे तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संचालिका सोनाली मुळे यांची पुणे येथे भेट देऊन सविस्तर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार बार्शी टाकळी तालुक्यातील श्रीमती सीताबाई राठोड प्राथमिक आश्रमशाळा दहातोंडा, नर्मदाबाई बनारसी लाल अग्रवाल आश्रमशाळा हातरुण, संजय भाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळा दहातोंडा तसेच प्राचार्य बाबासाहेब नाईक उच्च मागासवर्गीय आश्रमशाळा गावंडगाव या संस्थांबाबत विविध मुद्द्यांवर माहिती मागवण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. एवढंच नव्हे तर अनेक पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई उत्तर न मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे संशय अधिक बळावल्याचं सांगत तक्रारदारानं थेट पुणे गाठले. आयुक्त व संचालिका यांच्यासमोर कथित गैरप्रकारांची माहिती सादर करण्यात आली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याचं तक्रारदारानं सांगितलंय. आश्रमशाळांमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या नावावर निधी उचलला जात असून प्रत्यक्ष सुविधांचा अभाव असल्याचंही तक्रारदारांचं म्हणणं आहे. काही संस्थाचालक भ्रष्टाचारातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले असून शासन यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे अमरावती व अकोला येथील काही अधिकाऱ्यांची संस्थाचालकांशी कथित संगनमत असल्याचा आरोप. त्यामुळेच अनेक तक्रारी असून ही चौकशी होत नाही किंवा झालेली चौकशी दडपली जाते असा दावा तक्रारदारानं केलाय. या आरोपांमुळे आश्रमशाळांच्या कारभाराबाबत नव्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्थानिक स्तरावर दखल न घेतलेल्या या प्रकरणाची तक्रार थेट विभागीय विभाग प्रमुखांमार्फत पोहोचल्याचे आता चौकशीचे चक्र फिरणार का? बोगस विद्यार्थी, बोगस पट संख्या आणि निधी गैरव्यवहारांचे आरोप सिद्ध होणार का? याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. शासनाच्या निधीवर चालणाऱ्या आश्रमशाळांमधील वास्तव समोर आणण्यासाठी निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज.